बघा आकडेवारी आपण बघूया. भाजपचे सर्वाधिक 81 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्या खालोखाल आपण बघतोय अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 25 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ठाकरे सेनेचे नगराध्यक्षपदाचे 20 उमेदवार शिंदे सेनेचे आघाडीवर आहेत. महायुतीचे तीनही पक्ष आपल्या उमेदवारांसह आघाडीवर आहेत. भाजपचे 81 उमेदवार आघाडीवर आहेत. सर्वाधिक भाजपचे 81 उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 25. तर शिंदे सेनेचे 20 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बघा महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी कामगिरी चांगली केलेली आहे. बघा विरोधकांचं काय हाल आहे. बघा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बघा यांची कामगिरी बघतो आपण विरोधकांची. तर ठाकरे सेनेचे 15 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बघा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली होती. 25 त्यांचे उमेदवार आघाडीवर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीचं चांगली कामगिरी दिसते, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली दिसते. बघा अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 20 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बघा महायुतीतल्या पक्षांची आपण कामगिरी बघतोय. तर शिंदे सेनेचे 25 नगराध्यक्षपदाचे उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 20. तर सर्वाधिक भाजपचे 81 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. आपण बघतोय सुवर्णा विधानसभेमध्ये जसं भाजपनं मोठं यश मिळवलंय तसंच यश आता पालिका निवडणुकीमध्ये देखील भाजपनं मिळवलंय असं आपण म्हणू शकतो. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 25 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या 25 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे.